तर मला पण पाठवा ते. विजय देशमुख. हो, गुडघेदुखीचा त्रास आहे ना तुम्हाला, तर मग काय करायचं, सर्वप्रथम रात्री झोपताना एका बकेटमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्या गरम पाण्यात मीठ किंवा तुरटी टाकायची, एक लिंबू टाकायचं, सहन होईल एवढं गरम पाणी घ्यायचं, भाजणार नाही याची काळजी घ्यायची. पाणी थंड झालं तर पुन्हा त्याच्यात गरम पाणी टाकत राहायचं, एका बकेटमध्ये गरम पाणी ठेवायचं बाजूला आणि तुरटी किंवा मीठ टाकून एक लिंबू टाकून त्या पाण्यात पाय बुडवायचे आणि गुडघे तर बुडणार नाही मग बकेटमध्ये तुमची, तर वाटीने किंवा मगने गुडघ्यावर गरम पाणी टाकत राहायचं. पाणी थंड झालं, बकेटमधलं एक मग थंड पाणी काढून ठेवायचं, गरम पाणी पुन्हा टाकायचं. असं 40 मिनटं गुडघे पाण्यात बुडवून ठेवायचे. किती मिनटं? 40 मिनटं. 40 मिनटानंतर गुडघे पाय वरती काढायचे, स्वच्छ टावेलने कोरडे करून घ्यायचे. मग त्याला एक तेल लावायचं. तर ते आयुर्वेदिक तेल बनवण्याची विधी सांगतो, किंवा मग पतंजलीचं पिडांतक तेल घ्या, किंवा मग तुमच्याकडं दुसरं कुठलंच नसेल तर मग मला मेसेज करा, मी ते वनदेवी आयुर्वेदिक हर्बल तेल मी पाठवतो तुम्हाला. जर तुम्हाला घरी तेल बनवायचं असलं तर त्याची बनवण्याची विधी सांगतो तुम्हाला, ते तेल कसं बनवायचं. आता तिळाचं तेल, जवसेचं तेल, त्याच्यानंतर मोहरीचं तेल, असे 3 ते 4 प्रकारचे कुठलेही तेलं घ्या. अर्धा लिटर घ्या, 5 घेतले तर 100-100 ml सगळे तेल घ्या. त्याच्यात मोहरीचं तेल थोडं जास्त टाकलं तरी चालेल. या तेलाला काय करायचं, एका पितळ्याच्या भांड्यात टाकायचं. त्याच्यामध्ये पारिजातकाचे पानं, एक 25-30 पारिजातकाचे पानं टाकायचे, एक मूठभर निरगुडीचे पानं टाकायचे, त्याच्यात 20 ते 30 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, 20-30 गावरान लसणाच्या पाकळ्या ठेचून त्याच्यात टाकायच्या आणि या तेलाला मंद आचेवर पकवायचं, एवढे कंटेंट्स टाकून. मग ते उकळल्यानंतर 5-10 मिनटं उकळल्यानंतर ते पानं सर्व काळे होऊन जातात. ते पानं काळे झाल्याच्या नंतर त्याला गाळून, थंड झाल्यानंतर गाळून काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर तो जो चोथा जो उरलेला आहे तो फेकायचा नाही. तो मग एक दिवस तो चोथा बांधून घ्यायचा आपल्या पायाला, म्हणजे ते वाया जात नाही. ते दुसऱ्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी हे गरम पाण्याचा प्रयोग केला तुम्ही, बकेटमधून पाय वरती काढले, मस्त कोरड्या टॉवेलने पुसून घेतले, हे तेल त्याला लावलं तुम्ही, हे तेल त्याला ॲप्लाय केलं दोन्ही गुडघ्याला ॲप्लाय केलं. त्याच्यानंतर एक बटाटा घेतला, बटाट्याचा पूर्ण किस केला किंवा बटाट्याचा पूर्ण मिक्सरमध्ये बारीक लगदा केला, छोटे छोटे तुकडे करून. त्या लगद्यामध्ये 1 चमचा हळद टाकली, 4 चमचे गूळ टाकला. तो लगदा गुडघ्याला असा मस्त बांधायचा. ओला फॉल किंवा फॉलसारखी एक छोटी पट्टी घ्यायची, ती ओली करून, थंड पाण्याने ओली करून ती पट्टी त्या याच्यावर गुंडाळायची. कशावरती? आपल्या त्या बटाट्याच्या लगद्यावरती. आणि त्याच्यावरतून एक उली कपडा, उली मफलर किंवा उली जुन्या याची उली ब्लँकेटची पट्टी काढून घ्यायची आपल्या गुडघ्याच्या मापाची आणि ती त्याच्यावर लपेटायची. कशावरती? आपल्या दोन्ही गुडघ्यावरती. रात्रभर ठेवायचं. असं 7 दिवस जर केलं तर तुमची कशी जरी गुडघेदुखी असू द्या, कशी असू द्या, फार अगदी गुडघ्याची झिजून झीज जरी झालेली असेल तरी ती झीज झालेली असेल, वात साठलेला असेल, तो बाहेर निघतो. सगळ्यात महत्त्वाचं काय, मग या पिरियडमध्ये तुम्ही 2 चमचे जवस, 2 चमचे तीळ रोज खायलाच पाहिजे. 2 चमचे जवस, 2 चमचे तीळ. तुम्हाला मेथी जर चालत असेल तर अर्धा चमचा मेथी, हे गुळासोबत खायचं, म्हणजे कडू लागत नाही. मेथी भाजायची नाही, मेथी न भाजता जर तुम्ही खाल्ली, भिजून जर 1 चमचा भिजून खाल्ली, ती मटकीसारखी लागते. कुठलाही कडवटपणा त्या मेथीमध्ये राहत नाही पाण्यात भिजवल्यावर. रात्री भिजवा, 1 चमचा भिजवलेली मेथी, 1-2 चमचे जवस आणि 2 चमचे तीळ, 4 चमचे गुळासोबत जर खाल्लं तुम्ही, तर आतून पण ते जी तुमची गुडघ्याची झालेली झीज भरून निघायला लागते पहिल्याच दिवसापासून. तर हे किती महिने करायचं मग? 1 चमचा मेथी, 4 चमचे गुळ आणि 2 चमचे जवस, 2 चमचे तीळ, हे कमीत कमी तुम्हाला 3 महिने करायचे. रात्री झोपताना शतावरी पावडर ही कंपल्सरी घ्यायचीच आहे. रात्री झोपताना काय करायचं? शतावरी पावडर ही कंपल्सरी घ्यायचीच आहे. आलं लक्षात? मग याच्यात काही प्रश्न असेल तर विचारा. आता याच्यात काही समजलं नसेल, व्हिडिओ जास्त मोठा होतो, मग तो यूट्यूबवर पण जात नाही आणि ग्रुपवर पण येत नाही.
याच्यामध्ये जर काही प्रश्न असेल गुडघेदुखीसाठी तर तुम्ही विचारू शकतात. पारिजातक, निरगुंडी, लसूण आणि मेथी ना, हो आणि कढीपत्ता हो, कढीपत्ता. आणि शतावरी पावडर रात्री गुळ घालून प्यायचं का, हा, पाणी घालून? जर कधी तुम्हाला वजन वाढवायचं असेल, 1 ग्लास दुधात उकळून घ्या, 4 चमचे गूळ टाका, 1 चमचा शतावरी पावडर घ्या. तुम्हाला वजन वाढवायचं नसेल तर मग पाण्यासोबत उकळा, 4 चमचे गूळ टाका. त्याच्यात जर तुमची परिस्थिती असेल, खसखस खूप महाग आहे, त्याच्यात तुमची हा. जर परिस्थिती असेल, 1 चमचा खसखस कुटून जर त्याच्यामध्ये टाकली तर आणखी छान रिझल्ट मिळतो. खसखसेमध्ये खूप असे गुणधर्म आहे की तुमच्या शरीरातली हाडाची झीज भरून काढण्याचे गुणधर्म तीळ खसखस याच्यामध्ये आहे. तीळ, खसखस, शतावरी, बदाम आहे, 4 भिजवलेले बदाम आहे. हं? हा, ते खाते रोज. हा, ते एक 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 2 चमचे जवस, 2 चमचे तीळ आणि मेथी रात्री सगळं भिजत घालायचं. तीळ जवस भिजवत घालायची गरज नाही, फक्त मेथी कडू लागते ना, म्हणून ती हा हा. भिजत घालायची. 4 चमचे गुळासोबत खायची. तिळासोबत गुळ नाही खाल्ले तरी चालतात आणि खाल्ले तरी हरकत नाही. मी थोडं जेवल्यावर मध्ये खाते तीळ आणि हे. हो हो, चालतं चालतं. आणि सर ते तुम्ही तेल जे सांगितलं त्यामध्ये पण मेथी आणि कढीपत्ता टाकायचा आहे ना? आता तुमच्या लक्षात आलं नसेल तर मी जो ऑडिओ व्हिडिओ पाठवतो तो ऐका आता, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन बर, जाईल. हां, चालेल. तुम्हाला ते 4 ते 5 प्रकारचे तेल सांगितलेले मी. एक एरंड तेल कंपल्सरी आहे, जवस तेल मेडिकलमध्ये विकत मिळतं, कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी मोहरीचं तेल थोडं जास्त क्वांटिटीमध्ये वापरायला सांगितलं, म्हणजे ते स्वस्त पडतं आणि फायदेकारक पण तेवढंच असतं. तीळ झालं, एरंड झालं, जवस झालं, आणि मग आणखी 2 तेलं तुम्ही तुमच्या चॉईसने टाकू शकता त्याच्यात, किंवा नाही जरी टाकलं तर मग 2 भाग तीळ आणि तीळ तेल पण घेऊ शकता त्याच्यात, म्हणजे 4 तेलं झाले. आता एरंड, तीळ, जवस 4 प्रकारचे तेलं झाले आता. हं? आवळा तेल चाललंय का सर? आवळा चालतो, काही अडचण नाही, पण आवळा स्किनसाठी आपण वापरतो. इकडं पण फायदा करेल नाही असं नाही, पण गरज नाही. ज्या गोष्टीची गरज नाही तर उगी कशाला कॉम्प्लिकेटेड बनवतो. हो चालेल. आवळा पोटात घ्या ना तुम्ही. आवळा पोटात जर घेतला तर फायदेशीरच ठरेल तुम्हाला. ठीक आहे, आणखी काही प्रश्न आहे तुमचा? जय गुरुदेव सर. देवस को हिंदी में क्या बोलते? हां, देवस को हिंदी में क्या बोलते? आळसी बोलते जवस को, हिंदी में आळसी बोलते, और इंग्लिश में फ्लैक्स सीड बोलते. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. सर ते कोरपडचं सांगा ना एकदा परत, ते कसं बनवायचं ते ज्यूसचं ते. सांगतो सांगतो.